माधव कुंज बिहारी राधा माधव कुंज बिहारी राधा माधव कुंज बिहारी राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदनन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन 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 व्रज जनरञ्जन यमुनातीरावनचारी यमुनातीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ
श्री हरिनाम संकीर्तन की जय, श्री राधा गोविंद भगवान की जय, श्री गौरताई की जय, श्री प्रभुपाद की जय, निताई गौर प्रेमानंद। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगना ललिता श्रीविशाखान्वितांच नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदनाय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा मराठी हरे कृष्णा। तर आज आपण भगवद्गीता 10वा अध्याय श्लोक संख्या 9 वर चर्चा करू। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। मच्चिता मद्गद प्राणा मच्चिदानन्दप्राणा बोधयन्त परस्परं बोधयन्तं परस्परं कथयन्तश्च मां नित्यं नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च दुष्यन्ति च रमन्ति च। मच्चिता मद्गद प्राणा मच्चिदानन्दप्राणा बोधयन्त परस्परं बोधयन्तं परस्परं कथयन्तश्च मां नित्यं कथयन्तं तुष्यन्ति च रमन्ति च। दुष्यन्ति च रमन्ति च। मच्चिता मद्गद प्राणा मच्चिदानन्दप्राणा बोधयन्त परस्परं बोधयन्तं परस्परं कथयन्तश्च मां नित्यं कथयन्तं तुष्यन्ति च रमन्ति च। दुष्यन्ति च रमन्ति च। शब्दशार्थ भाषांतर तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती अभयचरणारविंद भक्त स्वामी श्री कृपाजंगे श्री कृपादी की भाषांतर। माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये एक माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्यधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो। तात्पर्य या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे सांगण्यात आली आहेत। असे शुद्ध भक्त पूर्णपणे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये रममाण झालेले असतात आणि त्यांचे मन श्रीकृष्णाच्या चरणकमलावरून कधीच ढळू शकत नाही। ते केवळ दिव्य विषयांची चर्चा करतात। या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे विशेष रूपाने वर्णिलेली आहेत। भगवत भक्त हे भगवंताच्या गुण आणि लीलांचे अहर्निश स्तवन करण्यात दममान झालेले असतात। अहर्निशचा अर्थ तुला माहिती आहे? सदैव दिवस रात्र त्यांचे हृदय आणि प्राण
निरंतर श्रीकृष्णाच्या ठाई लीन झाले असतात आणि इतर भक्तांबरोबर कृष्ण कथा करण्यामध्येच त्यांना आनंद वाटतो. भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये त्याला सेवेद्वारेच दिव्यानंदाचा अनुभव येतो आणि परिपक्व अवस्थेमध्ये ते भगवत प्रेमामध्ये स्थित असतात. एकदा ते अशा दिव्य अवस्थेत स्थित झाल्यावर भगवंतांनी आपल्या धामामध्ये प्रकट केलेल्या परमोच्च समसिद्धीचे आस्वादन ते करू शकतात. श्री चैतन्य महाप्रभू भक्तीची तुलना हृदयामध्ये होणाऱ्या बीज रोपणाशी करतात. ब्रह्मांडातील निरनिराळ्या लोकांमध्ये असंख्य जीव भ्रमण करीत असतात आणि त्यांच्यापैकी थोड्याच जीवांना शुद्ध भक्तांच्या संगतीत येण्याचे आणि भगवत भक्ती करणे म्हणजे काय हे जाणून घेण्याचे सद्भाग्य लाभते. भक्ती ही एक बीजाप्रमाणे आहे आणि जर जीवाच्या हृदयामध्ये या बीजाचे रोपण केले आणि जर जीवाने हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचे श्रवण आणि कीर्तन केले तर ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाचे बीज नियमितपणे पाणी घातल्याने अंकुरित होते त्याचप्रमाणे ते बीज अंकुरित होते. ही आध्यात्मिक भक्तिलता हळूहळू वाढत जाते आणि ब्रह्मांडाचे आवरण भेदीत आध्यात्मिक विश्वातील ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करते. आध्यात्मिक विश्वातही ती वाढत जाते आणि श्रीकृष्णाच्या सर्वोच्च लोकांमध्ये म्हणजेच गोलोक वृंदावनामध्ये जाऊन पोहोचते. अखेरीस ही भक्तिलता श्रीकृष्णाच्या चरणकमलाचा आश्रय घेऊन तिथे विश्राम करते. ज्याप्रमाणे एखाद्या वेलाची वाढ होत असताना फळे आणि फुले येतात त्याप्रमाणे हळूहळू या भक्तिरूप लतिकेला फळे येतात आणि श्रवण कीर्तन रूपामध्ये भक्तिलतेवर जलसिंचन चालू राहते. या भक्तिलतेचे विस्तृत वर्णन चैतन्य चरितामृत मध्ये मध्यलीला 19व्या अध्यायात करण्यात आले आहे. त्या ठिकाणी असे वर्णन करण्यात आले आहे की जेव्हा पूर्ण वाढ झालेली भक्तिलता भगवंता चरणकमलाचा आश्रय घेते तेव्हा मनुष्य भगवत प्रेमामध्ये पूर्णपणे तल्लीन होतो आणि ज्याप्रमाणे मासा पाण्याविना जगू शकत नाही त्याचप्रमाणे भक्त भगवंताच्या सानिध्याविना क्षणभरही जगू शकत नाही. अशा अवस्थेत भक्ताला भगवंताच्या सानिध्यामध्ये साक्षात दिव्य गुणांचीच प्राप्ती होते. श्रीमद भागवतातही भगवंत आणि भक्त यांच्या संबंधाविषयीचे वर्णन आहे. म्हणून भागवतात सांगितल्याप्रमाणे श्रीमद भागवत हे भक्तांना अतिशय प्रिय आहे. श्रीमद भागवतम पुराण अमलम यद्वैष्णवानां प्रियम. भागवतात भौतिक कर्म अर्थ काम किंवा मोक्ष इत्यादींचे मुळीच वर्णन नाही. श्रीमद भागवत हे केवळ एकच असे कथन आहे की ज्यामध्ये भक्त आणि भगवंत त्यांच्या दिव्य भावाचे सविस्तर वर्णन आहे. म्हणून ज्याप्रमाणे युवक युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करीत असतात त्याचप्रमाणे कृष्ण भावनेमध्ये देखील मधील साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथनांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. तर आज आपण जे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 10वा श्लोक नंबर 9 याच्यामध्ये चर्चा करत आहोत. सर्वप्रथम मला इथे एक संधी देण्याबद्दल कृष्ण मी आभारी मानतो. जे काही मी श्रवण केलंय कथन केलंय ते आपल्यासमोर थोडे मांडण्याची. तर हा खूप महत्त्वाचा श्लोक आहे भगवद्गीतामध्ये. तर चतुश्लोकी भगवद्गीता आपण म्हणतो त्यामध्ये हा खूप महत्त्वाचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये भगवंत आपल्या सर्व एवढे प्रेम करतायत. भगवंत आपल्याला सांगतायत की त्यांना काय पाहिजे. जसं कुणी आई वडील असतात मुलांना सांगतात की हे तू कर, हे केल्यानं तू चांगलं होईल आणि त्यांना पण हे चांगलं वाटेल. कारण प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपले मुलं चांगले बनावे. त्याचप्रमाणे ते नेहमी त्यांना उपदेश देत असतात. पण दुर्दैवानं आजकाल जसं संस्कार कमी होत चाललेले आहेत त्यामुळं ते प्रमाण कमी होत चाललेलं आहे. पण ॲक्च्युली हे खूप महत्त्वाचं आहे. तर भगवद्गीतेमध्ये भगवंताचे शब्द आहेत. भगवद्गीता हे भगवंताचं प्रेमपत्र आहे आणि प्रेमपत्र कुणाला लिहिलेलं आहे म्हणजे जे जीव आहेत. ममै वांशे जीव लोके जीवभूत सनातन. आपण सर्व भगवंताचे लेकर आहेत, भगवंताचे अंश आहेत, आत्मा आहेत आणि आपण भगवंत आपल्यावर खूप प्रेम करतात. पण दुर्दैवानं आपण ते विसरलोय आणि कलियुगाचा हा सगळ्यात मोठा एक शस्त्र आहे की आपण भगवंताला विसरून जातो. कुठलेही आपण बघतो इकडे तिकडे कुठं आपल्याला भगवंताबद्दल स्मरण व्हावं असे खूप कमीच ठिकाण आहेत आजकाल. कलियुगामध्ये आणखी आजकाल तर जे आपण बघतोय फ्लेक्स वगैरे पोस्टर्स हे ते कुठं असं भगवंत पहिले तरी होते लहानपणी ॲटलिस्ट काहीतरी कथा, भागवत कथा, कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम असे काही बॅनर बघायचे.
पण आजकाल खूप कमी होत चालले. सिटीमध्ये तर आता इथे तरी आहे थोडे असतील, सिटीमध्ये तर आणखी खूप कमी आहे. तर त्यामुळं हे भगवंतांनी आपल्या सर्वांसाठी प्रेमपत्र दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये भगवंताचे शब्द आहेत, भगवंतांनी बोललेले वचन आहेत, जे आपल्याला खूप आपल्या भक्तीला खूप पोषक ठरतात. भगवंतांनी ज्या लीला केल्यात आणि भगवंतांनी जे वचन आहेत ते आपल्याला खूप भक्तीसाठी पोषक आहेत. तर त्यासाठी भगवंत सांगतात, जन्म कर्मचे मे दिव्यम एवं यो वेति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सुअर्जुन. तर जो मात्र जन्म आणि कर्म जाणतो तो या भौतिक जगात पुन्हा जन्म घ्यायच्या चक्रामध्ये फिरायची गरज नाही. श्रील प्रभुपाद संस्थापकाचार्य इस्कॉनचे तर प्रभुपाद सांगतात आपल्याला, सगळ्यात मोठं जे दुःख आहे भौतिक जगामध्ये तर हे चक्रामध्ये घुमणे, जन्म मृत्यू जरा आणि व्याधी, जन्म मृत्यू जरा आणि व्याधी. हे चक्रातून सुटणं म्हणजे जीवनाचं खरं यशस्वी आहे. मनुष्य जीवनाचं जे यश आहे तर हे यश आहे की आपण भौतिक जगामध्ये जे काही मिळतंय तर ते क्षणिक आहे, आज आहे उद्या नाही आहे. कुणी करोडपती आहे, उद्या रोडपती पण होऊ शकतो जेव्हा त्याचं बॅलन्स संपतंय किंवा त्याला चोरी होते किंवा त्याचं जे काही सगळं हिरावून घेतात, हिसकावून घेतलं जातं. पण खरं धन तर ते आहे भक्तिलता जन, भक्तिलता बीज जे आपल्याला मिळालेले आहे गुरुकृपेच्या, गुरु आणि भगवंताच्या भक्तांच्या कृपेमुळे. तर ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाहि भक्तिलता बीज. तर आपण खूप जन्मजन्म फिरलोय आणि आता आपल्याला मनुष्य मिळालं आहे. तर या जन्मामध्ये आपल्याला खूप मोठं भाग्य आहे आणि खूप मोठं आपल्यावर जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी म्हणजे की आपल्याला जीवनाचं सार्थक करायचं आहे. साक्षात्कार करण्यासाठी हा एकच उपाय आहे. भौतिक जग हाच एक मनुष्य जीवन हाच एक जन्म आहे ज्याच्यामध्ये आपण या जन्मोत्सव फेऱ्यातून आपण सुटू शकतो. पशु पक्षी प्राणी झाडं झुडपं त्यांना मनुष्य जीवन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे चक्र फिरावं लागतंय. तर त्यासाठी आपल्याला ही संधी मिळाली आहे. प्रभुपाद सांगतात, आता आपण खूप जन्म फिरलेत, आता ह्या जन्मामध्ये शेवट करा, भक्तीला तीव्रतेने पकडा. आणि खास करून जसं आपण भक्तिलता आहे त्याला सिंचन करायचं, म्हणजे असं आता बीज आहे, त्या बीजाला आपण पाणी लावतो, तसं भक्तीमध्ये पाणी म्हणजे काय आहे आता प्रभुपादांनी सांगितलं, तात्पर्यामध्ये आपण वाचलं कसं आपण बीजाला पाणी लावू शकतो. श्रवण आणि कीर्तन, श्रवण आणि कीर्तन हे खूप महत्वाचे घटक आहेत. जसं 9 अंग आहेत भक्तीमध्ये. खास करून आपण वेगवेगळ्या अंग भक्ती करू शकतो, पण खास प्रामुख्याने पहिले 2 अंग खूप शक्तिशाली आहेत, श्रवण आणि कीर्तन. जेवढं आपण श्रवण करू तेच आपण बोलू. बऱ्याच वेळेस लोक एवढं ऐकतात न्यूज, व्हॉट्सॲप, हे ते, बोलण्यामध्ये पण तेच बोलतात. काही वेळेस बऱ्याच वेळेस असं भक्तामध्ये पण बघितलं जातं, कारण आपण एवढं श्रवण करतो बाहेरच्या जगामध्ये की आपण भागवत आणि भगवद्गीतेला वाचायला वेळच मिळत नाही, श्रवण करायला वेळ मिळत नाही. असं ऍक्च्युली आपल्याला त्यासाठी आपला खूप महत्वाचा बेस असायला पाहिजे, पाया असायला पाहिजे. कारण जोपर्यंत पाया चांगला नाही बसत करत भक्तीमध्ये तोपर्यंत आपलं वाढ होणं कमी वेळ लागेल, जास्त वेळ लागेल. त्यासाठी जेवढं आपण जास्त प्रभुपादांनी सांगायचे, आता आपण मॅरेथॉन चालू आहे, आपण ग्रंथ वितरण चालू आहे, पण खरा मॅरेथॉन आहे जोपर्यंत आपण हे शास्त्र आहेत ते आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये श्रवण वाचन करून आपलं पालन करू, अभ्यास त्याच्यामध्ये आपण जीवनामध्ये अनुभव करू. तर एकदा आम्ही गाडीमध्ये चाललो होतो आणि आमच्याकडे काही छोटे ग्रंथ होते प्रभुपादांचे, 4 ग्रंथ होते. आणि तेव्हा भाव खूप कमी असायचे, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये असे छोटे छोटे पुस्तक असायचे. तर एक दिवशी आम्ही असं चाललो होतो, धोती कुर्ता होता, तेव्हा मी जॉब करत होतो. तर शेजारी मी दाखवले ग्रंथ, जाता जाता आपण दाखवले, ते वाचत होते, त्यांना आवडले ग्रंथ. तर आता उतरायचं होतं, तर मी त्यांना विचारलं तुम्हाला घ्यायचे असतं तर घेऊ शकता. ते म्हणले किती घ्यायचे, तर मी म्हणलं 50 रुपये. तर त्यांनी काढले, 10-10च्या नोटा काढल्या, 40 रुपये होते ॲक्च्युली, आणि त्यांना 50 रुपये दिले मला. आणि मी मोजत होतो आणि मोजल्यानंतर मला पुन्हा 40 द्यायचे त्यांनी, द्यायचे 50 दिले त्यांनी मला. मग मी पुन्हा मोजले तर 50च भरले आणि तो उतरायला लागला होता. मी थांबा म्हणलं, हे घ्या 10 रुपये. ते म्हणलं किती रुपये होते, म्हणजे 50 रुपये, हे 10 रुपये वापस. हो का म्हणलं, मी तुझी परीक्षा घेत होतो, म्हणजे तुझी परीक्षा बघत होतो.
तुम्ही खरेच साधू आहेत का, साधू द्वेष तर घातलाय पण तुम्ही प्रामाणिकपणे 10 रुपये देताय का मला वापस. मी टेस्ट बघतो, म्हणजे त्यांनी मला स्वतः सांगितलं की मी तुमची परीक्षा बघतो म्हणून. त्यांनी मला असं बोलल्यानंतर मला खूप वाटलं की अरे म्हणजे लोक खरंच आपण आहोत का. त्यामुळे कृपा सांगायची की आपण इस्कॉनमध्ये आहोत. लोकांना इस्कॉन म्हणजे प्रभुपाद प्रतिनिधी आहे, भगवंताचे प्रतिनिधी आहे या भावानं बघितलं तर. जसं आम्ही प्रचार करायला बस घेऊन जात असतो तर बसमध्ये प्रभुपादाचा आवाज असतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जेव्हा जात असते बस तेव्हा लोक पाया पडतात, असं हात लगेच त्यांना म्हणजे आवाज. जेव्हा आपण जातो त्यांच्याकडे रस्त्याने हरिनाम जात असते तेव्हा कीर्तन करत तेव्हा पण लोक पाया पडतात, म्हणजे लोकांना वाटतं की खरी प्रतिनिधी आहे. तर आपण ॲक्च्युली प्रभुपाद म्हणायचे की माझे शिष्य आहेत तर ते भक्तीला पूर्ण पकडत नाहीये आणि मायाला शक्तीला त्यांनी जाणलं नाहीये, त्यामुळं आज भक्तीमध्ये जास्त प्रगती करत नाहीये. जेवढं आपण मायाला जाणू, कारण दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्या, ही भगवंताची शक्ती आहे. आणि जेवढं आपण कारण कलियुगामध्ये स्वाभाविकताच भगवंताला स्मरण करणं खूप अवघड आहे. जसं हे नदी आहे, नदी उतारानं पाणी वाहतं, त्याचप्रमाणे आपलं स्वभावता भगवंताला विस्मरण होतं. आपलं स्मरण स्वभावता व्हायला पाहिजे कारण आपण भगवंताचे अंश आहे. पण दुर्दैवानं भौतिक जगाचा हा 3 गुणाचा जो प्रभाव आहे ना, त्यामुळे ऍक्च्युली आपण जखडले जातो. जसं आपण हे फोटो बघितलाय ना, कशा प्रकारे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या 3 गुणांनी कशा प्रकारे आपल्याला पकडलेलं आहे. आणि ह्याच्यातून सुटका होणे म्हणजे खूप कठीण आहे. पण भगवंत म्हणतात, जो मला शरण येतो तो या भूजगातून या त्रिगुणी मायापासून आपण त्याच्यातून आपण बाहेर निघू शकतो. या गुणातून बाहेर निघणं हे खूप महत्वाचं आहे, जेणेकरून आपण या सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आणि पुन्हा शुद्ध सत्वाकडे वापस जायचंय. तर त्यासाठी हा सोपा उपाय भगवान सांगतात, मच्चिता मदगत प्राणा, की भक्ताने काय करायचंय. तर त्याची एक पद्धती दिलेली आहे. तर संबंध, आता संबंध बघितला आपण काय आहे तर भगवंताचे लेकर आहे, भगवंताचे अंश आहे, हा संबंध झाला पाहिजे. नंतर पुढं मग संबंधाला पुढं काय करायचंय, जेणेकरून आपल्याला जे अभिधेय म्हणजे संबंध, अभिधेय आणि प्रयोजन या 3 गोष्टी आहेत. तर जी आपली जी स्वाभाविक स्थिती आहे ती भगवंताच्या धामात असणे. जसं इथं प्रभुपादांनी सांगितलं, खास करून जे गौडी वैष्णव आहेत त्याच्यासाठी गोलोक वृंदावन सांगितलेलं आहे. तर त्या धामात जायचं असेल तर आपल्याला तयारी करायला पाहिजे. आणि तयारी जसं परीक्षा असते, PhD समजा पोस्ट असते, डिग्री असते, 4 वर्षाची डिग्री असते, इंजिनिअरिंग डिग्री. 4 वर्ष इंजिनिअरिंग डिग्री आहे आणि ते 4 वर्ष मुलगा अभ्यास करतो, त्याच्या वेगवेगळ्या एक्झाम असतात, त्याचे 4 वर्षाचे जे एक्झाम असतात आणि त्यानंतर त्याला पदवी मिळते. तर फक्त इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलं म्हणजे त्याला पदवी मिळणार असं नाही आहे, त्याला त्याची तयारी करावी लागते, त्याची एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये त्याला दोन्ही पण गोष्टी, थेअरी आणि प्रॅक्टिकल, त्याच्यानंतर 4 वर्ष त्याला सगळं योग्य मार्गानं गेल्यानंतर मग शेवटी त्याला पदवी मिळते. त्याचप्रमाणे भगवत धामामध्ये जाण्यामध्ये कशी पद्धत काय आहे तर त्यासाठी सांगितलं आहे साधना आणि साध्य. साधना काय आहे तर भगवंताच्या भक्तांमध्ये वास करणे, खास करून संगतमध्ये येणे. जसं आता आपलं शनिवारी जो सत्संग आहे तो खूप महत्त्वाचा सत्संग आहे. कारण जसं आपण बघतो वेगवेगळे क्लबवाले लोक असतात, मेंबर, रोटरी क्लब, पुन्हा हे क्लब. तर क्लबवाले लोक काय करतात की महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा त्यांचं मीटिंग असते, गेट टुगेदर असते, जेणेकरून सगळे एकत्र येऊन एकमेकाला प्रोत्साहन देणे, एकमेकाला प्रेरणा देणे, कुणी जर खाली झाला असेल त्याला वरती उचलणे, त्याला एक आणखी म्हणजे बळ देणे. तर हे त्यांचा उद्देश असतो. आणि आपला जो विजन आहे, आपला जो निर्धार आहे, आपला जो आपण जे उद्देश प्राप्त करणार आहे त्याच्यासाठी आणखी चर्चा करणे. तर आपण पण इथे येतोय, आपला पण हाच उद्देश आहे की भक्त सगळे एकत्र येऊन भगवंताबद्दल चर्चा करणे. कारण भगवंत सांगतात, मी गोलोकधामात नाहीये, मी भक्त जिथे माझ्या गोष्टींचा, माझ्या दिलांचा श्रवण कीर्तन करतात तिथे मी असतो. भगवंताचं वास्तविकता आहे. तर मी वैकुंठ गोलोकात नाही तर मी भक्तांच्या सहवासामध्ये आहे.
तर जिथे भगवंत शुद्ध भावानं भगवंताचं चिंतन भजन आणि कीर्तन करतायत तिथे भगवंताचा वास असतो. तर त्यासाठी सत्संग येणे खूप महत्वाचं आहे, जेणेकरून आपण जो कार्य करत आहोत त्याच्यावर आपल्याला निष्ठा आणि श्रद्धा वाढेल. तर श्रद्धावान जने श्रद्धावान जन, जेव्हा आपण एकमेकाच्या भक्तीला बघून प्रेरणा येते तेव्हा आपण आपली भक्ती पण चांगली करू शकतो. तर त्यासाठी भक्ती सांगायची भक्ती म्हणजे कलियुगामध्ये शक्ती भक्तीमध्ये केव्हा येईल तेव्हा आपण बाकी भक्तांना बघू. तर त्यासाठी संघात येणे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, संघात येऊन काय करते, बोधयंत परस्परम, तर भगवंताबद्दल चर्चा करणे, भगवंताबद्दल एकमेकाला स्मरण करून देणे. आणि नंतर कथयंतस्य माम नित्यम तुष्यंतीचे रमते, ह्याच्यामध्येच ते भगवंताच्या सेवेमध्ये भगवंत लीलामध्ये ते संतोष आणि आनंद प्राप्त करतात. तर हे शुद्ध भक्ताचं लक्षण आहे की कशा प्रकारे आपण आपलं स्वतःचं जीवेर स्वरूप होईल कृष्ण नित्यदास, आपल्या सर्वांचा जो स्वरूप आहे ते भगवंताचा दास होणे आहे, भगवंताचा नित्यदास आहे, थोड्या वेळासाठी दास नाही, नित्यदास आहे. कलियुगामध्ये किंवा भौतिक जगामध्ये दास होणे किंवा एखाद्याचा सेवक बनणे हे खूप एक खालच्या स्तराचा दर्जा बघितला जातो. सेवक आहे तर मालिक आणि सेवक मध्ये खूप असा भेद बघितला जातो. पण भौतिक भगवंत धामामध्ये असं नाहीये. भगवंत धामामध्ये स्वतः भगवंत दास बनतात आपल्या भक्तांचा. आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे यशोदा दामोदर, यशोदाला ते बांधले जातात, यशोदाला दोरीने बांधलं जातात, त्यामुळे नाव काय पडतं त्यांचं दामोदर. पुन्हा अर्जुनाचे ते सारथी बनतात, त्यामुळे नाव काय पडतं पार्थ सारथी. भगवंताचा जो सेवक आहे, भगवंताचा जो भक्त आहे अर्जुन पार्थ, तर त्याचा तो सारथी बनलाय, त्यामुळे त्याचं नाव पडलं पार्थ सारथी. तर भगवंत त्याच्यामध्ये आनंद घेतात. असं नाही की भगवंताला वाईट वाटतं, आता मला काय बनावं लागेल, करावं लागेल, म्हणजे असं त्यांना कमीपणा वाटत नाही त्याच्यामध्ये, त्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटतो, कारण त्याचा स्वभाव आहे. त्याचप्रमाणे आपणही जेव्हा आपण भगवंताच्या या स्वरूपाला जाणतो, भगवंताच्या या लीलांचं कथन किंवा श्रवण करतो, तर ते हृदय आपल्याला शुद्ध करत आहे. कारण जसं हृदयामध्ये काम क्रोध हे कल्मश बसलेले आहे, त्याला शुद्ध करणं खूप महत्वाचं आहे. जेणेकरून हे हृदय शुद्ध झाल्यानंतर जसं भगवंत माखनचोर म्हणून आपण प्रसिद्ध आहे, तर भगवंत लोणी चोरण्यासाठी जातो दुसऱ्या घरामध्ये, त्याचप्रमाणे आपलं हृदय जेव्हा शुद्ध बनेल तर भगवंत आपल्याला प्रकट होतील आणि जीवनात सार्थक होईल. कारण मनुष्य त्यासाठीच आहे. आयुष्य किती कोणाला आहे कोणीच गॅरंटी नाहीये. तरुण लोक पण दोन दिवसापूर्वीच एक 34 वर्षाचा एक भक्त होते, त्याला रात्रीच ते झोपले होते, सकाळी उघडलाच नाही दरवाजा. मग सगळ्यांना वाटलं काय झालं, तेव्हा उघडला खोलला ते दरवाजा, तेव्हा त्यांनी शरीर सोडलं होतं. तर त्यांना ते ब्रेन हॅमरेज झालं होतं. तर आपल्या शरीरात काय चाललंय आपल्याच माहित नाहीये. म्हणजे हे शरीर आहे हे दुःखालयम अशाश्वतम सांगितलं आहे, त्यामुळं कधी त्याचं काय होईल आपल्याला हे माहित नाहीये. त्यासाठी आपल्याला रोज ह्याची तयारी करायची. जीवन ही परीक्षा आहे, जीवन ही तयारी आहे, मृत्यू परीक्षा आहे. तर जसं आपण शाळेच्या परीक्षेसाठी वर्षभर अभ्यास करतो आणि जेणेकरून शेवटच्या दिवशी आपल्याला चांगला मार्क मिळतील, चांगला अभ्यास तो केलेला आहे तो लक्षात येईल. त्याचप्रमाणे जीवनभर आपल्याला ही तयारी आहे, जेणेकरून शेवटचा जो क्षण आहे अंते नारायण स्मृती, मृत्यूशी भगवान स्मरण झालेलं आहे. त्यासाठी रोजची ही सवय आपल्याला लावायची आहे. आपण जी रोज साधना करत आहोत, माळ जप, त्याचबरोबर भगवंताच्या सेवा, जसं भगवंताचे सुंदर डेकोरेशन जे आपण करतो, हार लावणे, आपल्या घराला मार्जन करणे, घराला मंदिर बनवणे, तर त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे अंग आहे, जेणेकरून आपली जी साधना आहे ती आपल्याला शेवटी स्मरण होईल. बऱ्याच वेळेस लोक म्हणतात हे म्हातारपणी करायची गोष्ट आहे, आता एवढं तरुणपणी नाही. पण असं कधी होणार नाही की शेवटी आपण पिस्तूल घेऊन भगवंताला स्मरण करू आणि म्हातारपणी मरून जाऊ, असं कधी होत नाही. जीवनभर जे केलंय तेच स्मरणामध्ये येणार आहे. त्यामुळे जीवनभर आपण जे करू ते खूप म्हणतात. तर ते रोज आपल्याला ही प्रॅक्टिस करायची, योग साधना आहे, साधना करायची जी भगवंतांनी आपल्या भक्तांच्या रूपामध्ये दिलेली आपल्याला. शुद्ध भक्तांच्या संघामध्ये गुरु परंपरेमध्ये आलेले आपलं खूप मोठं भाग्य आहे. ते या जीवनामध्येच आपल्याला अंत करायचं असेल तर आपल्याला हे भगवंतांनी दिलेले उपदेश चांगले समजून घेतले पाहिजे. आणि त्यासाठी आध्यात्मिक बुद्धी, जसं जन्मकर्माचे मे दिव्यम एवं युवेती तत्वतः, जो जाणतो ह्याला भौतिक बुद्धीनं नाही जाणू शकत आपण,
आध्यात्मिक बुद्धीनं भगवंताला जाणू शकतो. भगवंताला समजणं हे शक्य नाही भौतिक बुद्धीनं. जेव्हा आपल्याला गुरुच्या मदतीनं, गुरुच्या आशीर्वादानं, भक्तांच्या आशीर्वादानं आपल्याला आध्यात्मिक बुद्धी मिळते, तेव्हा आपण भगवंताला जाणू शकतो. कारण भगवंत हे भौतिक जगाच्या पलीकडे आहे. तर त्यासाठी भगवंताच्या लीला जाणणे, भगवंताला समजणे हे आपल्याला बघण्यासाठी गुरुची आणि भक्तांची सेवा करणे, त्यांना प्रसन्न करणे हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपल्याला हा संघमध्ये येणं, दुसरी गोष्ट हे ग्रंथाचं वाचन, तिसरी गोष्ट नामस्मरण. रोज आपण नित्यनियमाने जे नामस्मरण करत आहोत ते शुद्ध भावानं करण्याचा प्रयत्न करणे, मुखातून बोलणे, कानातून ऐकणे आणि स्पष्ट आवाज करणे, जे स्पष्ट प्रत्येक शब्द आहे त्याचा स्पष्ट उच्चार करणे. तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटचं म्हणजे प्रसाद. तर जेवढं शक्य तेवढं आपण भगवंताला रोज 2-3 वेळेस जे काही प्रसाद आपण जे खातो ते पहिले नैवेद्य बहुत दाखवणे, ही आपली परंपरा आहे, ही संस्कृती आहे. प्रसाद खाणे, काही जर खाल्ले मुखामध्ये आपण प्रसाद खाणे, जेणेकरून आपलं जे हृदय आहे, आपल्या जे हृदयामध्ये कल्मश निघून जाते. दुसरी गोष्ट आहे की आपली चेतना शुद्ध होईल. प्रसाद खाल्यानंतर काय होतं की आपली चेतना शुद्ध होते, विचार शुद्ध होतात. आणि त्यामुळं हे 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. संघ, ए म्हणजे असोसिएशन, बी म्हणजे बुक्स, नामस्मरण जे ग्रंथ वाचन, सी म्हणजे चॅन्टिंग, नामस्मरण, डी म्हणजे डाएट म्हणजे आहार. अशा प्रकारे ABCD आपण जीवनामध्ये पालन केलं तर आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आपल्या सर्वांचं गाव वाई नाहीये, आपल्या सर्वांचं गाव इथलं भौतिक जगातलं नाहीये. आपण कुठले आहोत? आम्ही वैकुंठवासी. आपण गोलोक धामातले, वैकुंठ धामातले आहोत. तिथले आपण रहिवाशी आहे, तिथलं आपलं आहे ऑलरेडी ते. पण आपण या भूत जगात आलेलो आहे, या संसारात भरकटत आहोत, जन्मचक्रात आहेत. तर हे शिव सुटकायचं आहे आणि आपल्याला एक प्रामाणिक गुरु मिळाले आहेत, प्रामाणिक भक्तांसंघ मिळाला आहे. त्याला आपण तीव्रतेने घेऊन याच जन्मामध्ये शेवट करून भगवत धामाची प्राप्ती करायची. भगवंत आपली वाट बघत आहे. तर त्यासाठी आपण हे जे आपल्याला गुरुपरिमधून मिळालं आहे हे आपण खूप नक्कीच आपल्याला मागच्या जन्मीचं किंवा भक्तांच्या आपल्या सुकृती म्हणून भक्तांची कृपा झालेली आहे, त्याला आपण गंभीरतेने पकडलं पाहिजे. हरे कृष्ण.